बायकांमध्ये ना थायरॉइड, PCOS, PCOD असे सगळे प्रॉब्लेम्स त्या फेस करत असतात आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यामुळे हार्मोन्स लेवल त्यांची इम्बॅलन्स होते. त्यामुळे त्यांचं शरीर वाढतं किंवा पिरियड्सच्या सगळ्या प्रोसेसवरती त्याचा परिणाम होतो. तुम्ही असं मला सांगितलंय की हे सुद्धा सोल्युशन जिम मध्ये आहे, एक्सरसाइज मध्ये आहे. ते नेमकं काय आहे? सो PCOS आहे, थायरॉइड आहे, ह्या सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला जो वेट गेन होतोय तो कंट्रोल करायचा आहे. आणि हे पण इम्पॉर्टंट आहे समजणं की PCOS जो आतापर्यंत PCOS म्हणून पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणून जो लोक ओळखत होतोय, आता त्याचं नाव पण चेंज केलंय. कारण आपलं बरेचसे जे हॉर्मोन्स आहेत ते सगळे अप अँड डाऊन होत आहेत. बरोबर. ओके, सो त्याला PMOS म्हणून ते, कारण इट इज अ मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम. एक्झॅक्टली. सो आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रॅक्टिकली बघू शकतो की आपण काय असं केलं पाहिजे की तुमच्या आहाराबरोबर याही गोष्टी तुम्ही केलात तरी सुद्धा तुमचे हे हार्मोनल लेवल जे आहे किंवा मेटाबॉलिझम तुमचं जे आहे ते व्यवस्थित राहू शकतं. चला डेफिनेटली, लेट्स गो. सो गार्गी, मी आता इकडे 3 अशी एक्सरसाइज दाखवणार आहे ज्याच्यामध्ये आपण वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ, ओके, थोडंसं मिक्स मी दाखवणार. कारण मेटाबॉलिझम इन्क्रीज करायला फक्त कार्डिओ उपयोगी नाही आहे. तुम्हाला वेट ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. जेवढं मसल तुमचा वाढेल आणि इम्प्रूव्ह होईल तेवढा तुमचा मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होणार. ओके. सो फर्स्ट एक्सरसाइज आहे स्क्वॉट्स. स्क्वॉट्स कारण की इट इज कॉल्ड द फादर ऑफ ऑल एक्सरसाइज, कारण तो तुमचा पूर्ण जो बॉडी आहे, मसल्स आहेत, कोर आहे, स्ट्रेंथ आहे, ते सगळं यूज करतं. राईट. ओके, सो सिम्पल आहे, ओके, बट डेफिनेटली व्हेरी इफेक्टिव्ह. सो वी स्टार्ट विथ स्क्वॉट्स. पाय ठेवायचा आहे शोल्डर विड्थ, ओके, चेस्ट आउट. पोट, आपल्याला जो कोर आहे आपल्याला तो आपल्याला टाईट ब्रीथ अँड होल्ड करून ठेवा. ब्रेथ होल्ड नाही करायचं आहे, नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे, पण पोट टाईट पकडून ठेवायचं आहे. ठीक आहे. सो तो आपण कोर एंगेज करतो त्याला म्हणतो. सो आपला कोर पण आपण यूज करतोय आता इथे. ओके, नाव हात बाहेर ठेवू शकता किंवा असं ठेवून आता काय करायचं, इकडनं डायरेक्टली आपल्याला खाली बसायचं स्ट्रेट. ओके, सो हिप थोडासा पाठीमागे पुश करून आपण जसं चेअरवर बसतो तसा स्ट्रेट खाली बसा. येस. नाव पाय जो आहे, फीट आपल्याला आतमध्ये जमिनीत प्रेस करायचं आहे आणि वर उठायचं आहे. ठीक आहे. सो अगेन गो डाऊन आणि वर येताना ब्रीद आउट. गो डाऊन, गो अप, ब्रीद आउट. नाव स्क्वॉट्स मध्येच आपण अजून त्याला डिफिकल्ट कसं करू शकतो, वेर ऑल्सो युसिंग आपला अपर बॉडी. ओके, आपण 2 एक्सरसाइज इकडे कंबाईन करतोय. सो शोल्डर प्रेस आहे, सो आपण शोल्डर साठी यूज करतो. सो दिस इज द शोल्डर प्रेस. राईट. ठीक आहे. आणि आपण आता स्क्वॉट्स केला. सो आता आपण हे दोन्ही एक्सरसाइज कंबाईन करणार. सिमिलरली आता जाताना खाली गो डाऊन, पुश, गो डाऊन, पुश. ऑसम, व्हेरी गुड. सो 2 एक्सरसाइज झाले. आता 3rd एक्सरसाइज साठी आपण केटल बेल घेणार. अच्छा, आता इथे आपण वर्क करतो आहे, शोल्डर इन्व्हॉल्व होणार, पण जास्त आपलं यूज होणार आहे द पोस्टिरियर चेन. ह्याला पोस्टिरियर चेन म्हणतो, विच इज ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग्स. ओके. चेस्ट आउट, शोल्डर्स बॅक आणि थोडंसं नीज बेंड करून आपण पुढे बेंड होतोय. आता हे स्विंग करायचं आहे, ह्याला लूज ठेवायचं आहे आणि ह्याला स्विंग करायचं आहे. ठीक आहे. सो बॅक आणि वर, बॅक अप, बॅक अप. सो बेटर. डिफिकल्टी लेवल वाढली आहे.